आपण आज आपल्या इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकातली आपले जे चौथे प्रकरण आहे की ज्याचं नाव आहे भारतीय कलांचा इतिहास. या प्रकरणाचं नाव आहे. या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. बघा, भारतीय कलांचा इतिहास हा मुद्दा या प्रकरणामध्ये जे तुम्हाला 4 मुद्दे अभ्यासायचे आहेत त्याच्यापैकी मी तुम्हाला आधी मुद्दे सांगतो की या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कला म्हणजे काय, कला कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे ती म्हणजे भारतातील दुःखकला परंपरा. आता तुम्हाला सगळं समजेल की दुःखकला परंपरा काय भानगड आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे भारतातील ललित कलांची परंपरा आहे ती कशी आहे, ललित कलांची परंपरा. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला अभ्यासाचा आहे तो म्हणजे उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. अशा त्या 4 मुद्द्यांच्या आधारे आपण हे प्रकरण समजून घेणार आहोत. आणि या प्रकरणाला मी आता सुरुवात करतो. प्रकरणाचं नाव आहे भारतीय कलांचा इतिहास. पण सुरुवातीला तुम्हाला भारतीय कलांचा इतिहास जर बघायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की कला कोणाला म्हणायचं. बघा, जर का तुम्हाला हेच माहिती नसेल की कला म्हणजे काय तर तुम्ही तो इतिहास कसा सांगणार, त्याचा अभ्यास कसा करणार. म्हणून आपल्याला सर्वात जो आपला पहिला मुद्दा आहे की कला म्हणजे काय हे आधी आपल्याला समजून घ्यावं. माझा कला म्हणजे काय एक उदाहरणावर मी तुम्हाला सांगतो की बघा, एखादा तुम्ही अनुभव घेता, एखादं ज्ञान तुम्ही प्राप्त करतात. मग हे ज्ञान, हा अनुभव तुम्ही प्राप्त केल्यानंतर ते ज्ञान तुमच्या भावना इतरांपर्यंत पोहोचवाव्या असं तुम्हाला वाटतं. बघा, तुमच्या आजीने, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आजीने तुम्हाला एक गोष्ट सांगितली समजा, किंवा आपण एखादं दुसरं उदाहरण घेऊया की तुम्ही एखादं पुस्तक वाचलं समजा. पुस्तक वाचलं, त्या पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक समजलं, तुम्हाला ते आवडलं, त्यातील त्या पुस्तकातल्या भावभावना तुम्ही समजून घेतल्या. मग आपण काय करतो, आपल्या मित्रांना जाऊन ते सांगतो की बघ बुवा, मी रात्रीनं एक पुस्तक वाचलं, इतकं छान पुस्तक होतं ना की त्या पुस्तकामध्ये असं असं दिलेलं होतं, त्या पुस्तकात असे मुद्दे दिलेले होते. पण आपण हे सांगत असताना आपण आपल्या शैलीने ते सांगतो, आपल्या पद्धतीने सांगतो, आपल्या भावना आपण तिथं व्यक्त करतो. आणि ही जी सांगण्याची पद्धत आहे, आपण हे जे मांडतो आहे, याला आपण सौंदर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो. आपण असं एकदम सलग सांगत नाही, तर आपल्या भाषेमध्ये आपण त्याला तिखट मीठ लावून सांगतो. बघा, एक सांगण्याची शैली तुमची निर्माण होते. आणि ही जी शैली असते, हे जे तुम्ही काही सांगत असतात, यालाच तुमच्या पद्धतीने तुम्ही कल्पकरीतीने तुमचे शब्द वापरत असतात आणि मग त्यातूनच एक कला निर्माण होते. हे जे कौशल्य आहे, या कौशल्यालाच कला असं म्हटलेलं आहे. बघा, तुमच्या भावभावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची ही जी सौंदर्यपूर्ण निर्मिती तुम्ही करतात, यालाच कला असं म्हणतात. मग ती तुमची भाषणाची वक्तृत्व कला असेल, कथाकथन करण्याची कला असेल. हे फक्त एका उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतोय की ही कला म्हणजे काय. मग तुम्ही चांगलं भाषण देतात म्हणजे काय, तुम्ही ती भावना, आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात. मग फक्त ही एकच कला आहे का? नाही, अनेक कला आहेत. चित्रकला आहेत. बघा, चित्रकार असेल, चित्रकला, बघा चित्रकलेचे आपण एक उदाहरण घेऊ शकतो की चित्रकार काय करतो, चित्रकार ज्यावेळेस एखादं चित्र काढतो त्यावेळेस तो त्याच्या मनातल्या भावभावना त्या चित्राच्या माध्यमातून व्यक्त करतो, म्हणजेच कला सादर करतो. बघा, तुमच्या आता लक्षात आलं असेल की कला कोणाला म्हणायचं. एखादा शिल्पकार असेल, तो एखादी मूर्ती घडवत असेल, त्यात ती मूर्ती घडवत असताना तो त्याच्या मनातल्या भावभावना त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याला जे सांगायचं असतं ते त्या मूर्तीच्या माध्यमातून तो सांगत असतो. बघा, तुमच्या लक्षात येते का की ही जी कला जी आहे,
बघा ही कला काय भानगड आहे. मग ही जी कला निर्मितीच्या मुळाशी काय आहे, तर या कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता असते, कलाकाराची संवेदनशीलता असते, कलाकाराची भावनाशीलता असते आणि त्या कलाकाराचं कौशल्य असतं. या सगळ्या घटकांची मिळून हे सगळे घटक या कलेसाठी अंतर्भूत असतात. मग आता आपल्या पुस्तकामध्ये दोन कला आपण एक एक कला बघणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे दुःखकला आणि दुसरा प्रकार आहे ललित कला. पहिला प्रकार आहे दुःखकला आणि दुसरा प्रकार आहे ललित कला. मग त्याच्यामध्ये आपण या कला प्रकारांची विभागणी केली गेली आहे. याच्यापैकी ह्या जो ललित कलांचा जो भाग आहे, हा ललित कलांना अंगिक कला असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याला दुसरं नाव अंगिक कला म्हणजे अंगभूत कला असं सुद्धा त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा जो पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितला की दुःखकला, या अगदी प्रागैतिहासिक काळापासून या कला चालत आलेल्या आहेत. माणूस या कलाचे जे नमुने आहेत ते तुम्हाला अनेक अश्मयुगीन काळापासून सुरुवात आहे. ज्यावेळेस मानव आदिमानव होता तेव्हापासून या कला त्याच्या जीवनाशी निगडीत आहेत. तुम्ही जर का गुहाचित्र पाहिले, वेगवेगळ्या गुहेमध्ये जर का गेलात तर तिथे अनेक प्रकारची चित्र शिल्प ते तुम्हाला आजही सापडतील. म्हणजे या दुःखकला याला अगदी प्रागैतिहासिक काळापासूनचा तुम्हाला संदर्भ देता येतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो म्हणजे लोककला आणि अभिजात कला. बघा कलेच्या मध्ये लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या गेलेल्या आहेत. लोककला कोणाला म्हणायचं की अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे या लोककला सुरू आहेत. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जीवनातला जगण्याचा एक भाग असतो आणि त्या कलेची जी अभिव्यक्ती आहे ती अतिशय अशी उत्स्फूर्त असते. म्हणून या लोककलेची निर्मिती ही समूहातून लोकांच्या सहभागातून झालेली असते. आणि दुसरा प्रकार मी सांगितला अभिजात कला. ही अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीमध्ये बसवलेली असते आणि ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची गरज असते. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. लोककला आणि अभिजात कला. लोककलाचं उदाहरण सांगतो आणि अभिजात कलाचं उदाहरण सांगतो. बघा लोककलेमध्ये आपल्याकडे अनेक नृत्यांचे प्रकार आहेत. नृत्यांच्या प्रकारामध्ये जर का पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचा जर का आपण विचार केला तर लावणी नृत्य तुम्ही पाहिलं असेल, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, टीव्हीवर बघितलं असेल लावणी नृत्य. आता लावणी नृत्य ही लोककला आहे, लोकांच्या परंपरेमधून चालत आलेली आहे. त्याच्यानंतर अनेक असे समूह नृत्य सुद्धा आहेत की जे तुम्ही सहजपणे करू शकतात, परंपरेने तुम्ही ते करू शकतात. तुम्ही लेझिम खेळतात बघा, लेझिम गणपती उत्सव असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल त्यावर तुम्ही लेझिम खेळतात. तर लेझिम हा नृत्य प्रकार हा लोककलेचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय करतात, उत्स्फूर्तपणे तुम्ही सहभागी होतात. कुठेही डोल वाजला गेला की तुम्ही लेझिम खेळायला सुरुवात करतात. म्हणजे काय तर लोककला हा लेझिम हा लोककलेचा प्रकार आहे. आणि दुसरा एक नृत्य प्रकार सांगतो भरतनाट्यम. तुम्ही पाहिलं असेल, टीव्हीवर तुम्ही पाहिलं असेल, युट्यूबवर पाहिलं असेल भरतनाट्यम. आता भरतनाट्यम ज्यावेळेस सादर केलं जातं त्यावेळेस ते सगळे तिथं असं एक बंदिस्त असतं, ता ता धी धी ना, ते सगळे बोल लिहिलेले असतात, त्याप्रमाणे तुमच्या पावलांची हालचाल करायची असते. लेझिम मध्ये तसं नसतं. ढोल वाजला तुम्ही कुठेही उड्या मारल्या तरी ते एक तालच इथं फक्त लिहिलेला असतो. पण अभिजात कलेमध्ये मात्र ते सगळं असं बंदिस्त चौकटीमध्ये आखलेलं असतं. म्हणून अभिजात कला आत्मसात करण्यासाठी तुम्हाला खूप वर्ष प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि तेव्हा तुम्हाला ती कला साध्य होते. अशा प्रकारे लोककला आणि अभिजात कला असे दोन प्रकार आपल्याला इथं सांगता येते. आता आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कला निर्मितीची प्रत्येक कला शैली काय असते. प्रत्येक कलेची एक कला शैली असते. ती कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र अशी पद्धत असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचं स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट अशी कला शैली म्हणून विकसित होते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या विशिष्टपूर्ण अशा कला शैली विकसित होतात आणि या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेचा इतिहास याचा अभ्यास आपल्याला करता येतो. बघा एखादी कला एका विशिष्ट रीतीने सादर केली जाते आणि मग तीच पुढे जाऊन त्या कला प्रकाराची कला शैली बनते असं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण आपण चित्रकलेचं घेऊया की मराठा कला शैली कशी होती.
बघा मराठ्यांनी जी चित्र काढली ती कशी होती की कलाशैलीचं उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा आपण अभ्यास करू शकतो की साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकापासूनच्या उत्तरार्धामध्ये मराठा कलाशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. आता या शैलीतील चित्रे ही रंगीत असून ती भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्राच्या स्वरूपामध्ये आहे. वाई, मेणवाई आणि सातारा या ठिकाणी जुन्या वाड्यांमध्ये मराठा चित्रशैलीची काही भित्तिचित्र आजही तुम्हाला पाहायला मिळतात. मराठा शैलीवर राजपूत चित्रशैलीचा प्रभाव आहे. त्याचबरोबर नुसत्या राजपूत चित्रशैलीचा नाही तर युरोपियन चित्रशैलीचा सुद्धा मराठा चित्रशैलीवरती प्रभाव आहे. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झालेली असते त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करू शकतो. एक विशिष्ट चित्रशैली तुम्ही ते चित्र पाहिलं की तुम्हाला ते कळतं की त्या काळामध्ये लोकांचा पोशाख कसा होता, त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यांच्या चालीरीती कशा होत्या हे त्या चित्रशैलीमधून तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मराठा चित्रशैलीवरती राजपूत चित्रशैली आणि युरोपियन चित्रशैलीचा प्रभाव तुम्हाला जाणवतो. आणि म्हणून या चित्रांच्या माध्यमातून आपण त्या त्या कला प्रकाराचा इतिहास सांगू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण हा आपला जो मुद्दा आहे कलाशैली, कला म्हणजे काय आणि दुःखकला आणि ललित कला हे आज आपण बघितलेले आहे. पुढच्या तासिकेला आपण भारतातील दुःखकला परंपरा बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया.